नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. टर्निंग पॉईंट्स डे टू डे सिरीजमध्ये चालू घडामोडी आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प पाहणार आहोत. आजच्या चालू घडामोडी या केंद्रीय अर्थसंकल्पच आहेत असं समजून घ्या. जे काही 3-4 प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला ते पाठवणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्पावर आजच्या नोट्स ज्या आहेत त्या आपण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात बनवणार आहोत आणि याची जी टेस्ट सिरीज आहे ती टर्निंग पॉईंट्स ॲपवर अपलोड केलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. ही PDF देखील तुम्हाला मिळेल. सोबतच तुम्हाला यूट्यूबवर जर डिस्ट्रॅक्शन होत असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरला टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून टाईप करा आणि तिथं तुम्हाला हा लोगो दिसेल. ती ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारे फोल्डर बनवून दिलेला आहे, जिथं जेणेकरून तुमचा जो आहे वेळ यूट्यूबवरती विनाकारण वेळ जाणार नाही. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. केंद्रीय अर्थसंकल्पावर आपण प्रश्न पाहू, काय काय ॲड केलेला आहे आणि कशा प्रकारे आज आपण प्रश्न बनवलेला आहे ते पाहू. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मधील सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रासाठी केला आहे? तर संरक्षण क्षेत्रासाठी खर्च करण्यात आलेला आहे. हे लक्षात द्या. सर्वाधिक वाटा जो खर्चाचा झाला आहे तो संरक्षणवर झालेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये विकसित भारतासाठी किती प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत? ते 9 प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत. ते म्हणजे कृषी, कौशल्य विकास, विकास व न्याय, सेवा व रोजगार, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, 8 नंबरचं संशोधन आणि 9 नंबरचं मुलांचे पेन्शन किंवा नेक्स्ट जनरेशन. अशा प्रकारे 9 प्राधान्यक्रम त्यांनी ठरवलेला आहे. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशच्या व्यापक विकासासाठी कोणती योजना त्यांनी घोषित केलेली आहे? तर त्यासाठी त्यांनी घोषित केलेली आहे त्या योजनेचं नाव आहे पूर्वोदय योजना. या राज्याचा व्यापक विकास करण्यासाठी पूर्वोदय योजना घोषित केलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार बायो इनपुट रिसर्च केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. किती बायो रिसर्च केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत? तर ते एकूण आकडा जो आहे तो 1000 याचा आहे. आणि ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला जातो त्यामध्ये आकडे आणि अंक ही संख्या म्हणजे जी संख्या असते अमाऊंट असो की एखाद्या गोष्टीची संख्या असो ते एक्झॅक्ट तुम्ही पाठ केलं पाहिजे किंवा तुमच्या लक्षातच ठेवलं पाहिजे. त्यानंतर आता पुढचा 5 क्रमांकाचा प्रश्न पाहू. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार प्राचीन काळातील कोणत्या विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे? नालंदा विद्यापीठ. आणि नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यात आहे. आणि बिहार राज्याचं तुम्हाला माहीत आहे नितीश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात सपोर्ट केल्यामुळं बिहारला मोठ्या प्रमाणात जे आहे तो निधी देण्यात आलेला बिहार आणि आंध्र प्रदेश यांना. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत? हे तुम्हाला माहीतच आहे. तर निर्मला सीतारामन आहे. निर्मला सीतारामन यांनी एकूण 7व्यांदा जो आहे स्वतःचा अर्थसंकल्प सलग सादर केलेला आहे. आणि मोदी 3.0 म्हणजे 3ऱ्या टर्ममधला हा पहिला अर्थसंकल्प आहे पूर्ण. त्यानंतर हे प्रश्न तुम्हाला सांगितले हे 7व्यांदा. ठीक आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार किती कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे? तर ते तब्बल 1 कोटी शेतकऱ्यांना त्याप्रमाणे जे आहे ते सपोर्ट करण्यात येणार आहे. गरीब कल्याण अन्न योजनेला किती वर्षाची मुदतवाढ देण्यात आली? तर ते 5 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार सोन्या चांदीवरील सीमाशुल्क किती टक्के कमी करण्यात आलेला आहे? तो जो आकडा आहे एकूण 6% जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. आणि ह्याच्यावर जो होता साधारणपणे 15% काहीतरी होता तो एकदम कमी करण्यात आलेला आहे 6%वर. त्याच्यामुळे सोने आणि चांदी स्वस्त होण्याचे चान्सेस जास्त आहेत. डॅश म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा केलेला खर्च जास्त असल्यामुळे झालेली तफावत होय. तर त्याचं उत्तर वित्तीय तूट आहे. हे नोट्स सहज घेतलेला आहे. पुढे सूर्यघर योजनेमधून किती युनिट विनामूल्य वीज देण्याचे प्रस्तावित आहे? तर 300 युनिट जे आहे ते लाईट देण्याचं प्रस्तावित आहे. पुढे
स्टार्टअपवरील कोणता कर रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये करण्यात आला? तर ते अँजल कर असं म्हटलं जातं. UPAच्या काळामध्ये हे कर त्यांनी लागू केलं होतं. ही एकदम चांगली गोष्ट आहे बिझनेससाठी. भारतात कोणत्या आर्थिक वर्षात सर्वप्रथम जेंडर बजेट मांडले गेले? तर मित्रांनो, ते कोणत्या वर्षी मांडलं गेलेलं आहे? 2005 आणि 2006 साली. एक लक्षात असू द्या, जेंडर बजेट याचा काय अर्थ असतो? महिलांसाठी खास, महिलांच्यासाठी जो काही बजेट अलोकेट केला जातो किंवा त्यांच्यासाठी डेडिकेटेड असतो त्याला जेंडर बजेट असं म्हटलं जातं. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये नमूद केल्यानुसार कोणत्या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 5 वर्षात 1 कोटी तरुणांना शीर्ष कंपन्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देणार आहे? तर त्या योजनेचं नाव आहे युथ एंटरशिप योजना. युथ नाही, तर पंतप्रधान एंटरशिप योजना अशा प्रकारचं त्या योजनेचं नाव आहे. परत एकदा माफी मागतो. तर पंतप्रधान एंटरशिप योजनेअंतर्गत लक्षात घ्या, येणाऱ्या 5 वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावर प्रश्न उलटसुलट येतील. आता ते मी बनवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. पंतप्रधान एंटरशिप योजनेअंतर्गत तरुणांना 1 वर्षासाठी दरमहा किती रुपये भत्ता देण्यात येणार आहे? तर ते 5,000 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. पुढे, पंतप्रधान एंटरशिप योजनेअंतर्गत सरकार 5 वर्षात किती कोटी तरुणांना शीर्ष कंपन्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देणार आहे? तर तो आकडा जो आहे तो साधारण 1 कोटीचा आहे. पंतप्रधान एंटरशिप योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी वयोगट किती आहे? तर ते 21 ते 24 वयोगटाचा आहे. लक्षात घ्या, पूर्ण यंग जनरेशनला त्यांनी फोकस केलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार पहिल्यांदा नोकरी मिळालेले व वेतन 1 लाख रुपयेपेक्षा कमी असलेल्या व्यक्तीस केंद्र सरकार किती रुपये आर्थिक सहाय्य करणार आहे? तर मित्रांनो, त्यांना साधारणपणे 1 महिन्याचा पगार देणार आहे, परंतु जास्तीत जास्त कमाल मर्यादा जी असणार आहे ती 15,000 रुपये असणार आहे. आणि ते माझ्यामध्ये 3 टप्प्यामध्ये ते पैसे, म्हणजे 3 महिने ते पैसे देणार आहेत, 5-5 हजार. पुढे, खालीलपैकी कोणत्या कर्ज योजनेत सुधारणा करून कर्ज मर्यादा वाढवण्यात येणार आहे? यामुळे 7.5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल. कोणाला मिळणार आहे किंवा कोणत्या योजनेअंतर्गत इथपर्यंत कर्ज मिळणार आहे किंवा पैसे मिळणार आहे? तर ते आहे पंतप्रधान कौशल्य कर्ज योजनेत. 21 क्रमांकाचा प्रश्न आहे. दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजे शेअर मार्केटमध्ये 1 वर्षाच्या आत जर तुम्ही विकले तर त्याला शॉर्ट टर्म असं म्हणतात. म्हणजे आणि 1 वर्ष प्लस जर शेअर्स विकले तुम्ही, शेअर विक्री, तर त्याला लॉंग टर्म म्हणतात. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजे ह्याच्यावरती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही 1 वर्ष 1 महिन्यानं विकलं तरी ते लॉंग टर्म झालं. 10% वरून वाढवून ते किती टक्के करण्यात आलेलं आहे? तर ते 12.5% करण्यात आलेलं आहे. आता अशाच प्रकारे जे शॉर्ट टर्म आहे म्हणजे ह्याच्यासाठी तो पुढे प्रश्न तुम्हाला येईल. शॉर्ट टर्मवरती 15% आत्तापर्यंत लागू होता, तर तो आता वाढवून किती टक्के केलेला आहे? 20% केलेला आहे. पुढचा प्रश्न तोच आहे. अल्पकालीन भांडवली नफा 15% वरून कितीपर्यंत वाढवलेला आहे? तर तो 20% वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर 23वा आहे. अल्पवयीन मुलांसाठी आईवडील व पालकांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन मुलांसाठी NPS खात्यात रक्कम भरण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? ही एकदम चांगली योजना सुरू केलेली आहे. ह्याच्यामुळे काय होईल, सेव्हिंग करण्याला जे आहे ते प्रोत्साहन मिळेल. अशा प्रकारची केंद्र शासनाची योजना आहे आणि त्या योजनेला जे नाव दिलेलं आहे NPS वात्सल्य योजना असं दिलेलं आहे. पुढे 24 क्रमांकाचा प्रश्न आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार हवामानाला अनुकूल अशा किती नवीन पीक जाती विकसित करण्यात येतील अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ते 109. आकडा एक्झॅक्ट लक्षात असू द्या, कारण हे बजेट आहे. माझं चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. खालीलपैकी कोणत्या ॲपद्वारे घरबसल्या शेतकरी 1.6 म्हणजे 1,60,000 रुपयापर्यंतचे कर्ज घेऊ शकतो? तर ते जनसमर्थ ॲप आहे. ज्या तरुणांनी मुद्रा कर्ज आणि कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे त्यांना आता 10 लाखाऐवजी किती लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येईल असं तरतूद या बजेटमध्ये केलेलं आहे. तर ते 20 लाख रुपये घेता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 27व्या क्रमांकाचा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्यानुसार खालीलपैकी कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहे?
स्वस्त होणार नाही, म्हणजे स्वस्त होणाऱ्या 3 वस्तू दिल्या आणि बाकीचे नाही दिले. तर प्रयोगशाळातील रसायने हे स्वस्त होणार नाही, हे महागलेले आहे. लक्षात राहू द्या, अशा प्रकारचाही प्रश्न येऊ शकतो म्हणून मुद्दाम मी ते घेतलेला आहे. त्यानंतर 28 क्रमांकाचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नुसार कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेणाऱ्यांना मिळणारा स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ 15,000 रुपयापासून किती रुपयापर्यंत वाढवलेला आहे? तो 25,000 रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. 20,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. डायरेक्ट ह्याचं काय केलं त्यांनी ॲडिशन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. नवे राष्ट्रीय सहकार धोरण आखण्यासाठी 2022 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती? तर मित्रांनो, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावर केले होतं. हे इम्पॉर्टंट प्रश्न असू द्या, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता ही प्रश्न का आला किंवा बातमीमध्ये का आलं, तर राष्ट्रीय सहकार धोरणासंदर्भात निर्मला सीतारामन यांनी काही प्रमाणात वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं ही बातमीमध्ये ही न्यूज जी आली त्यामध्ये ही महत्त्वाचं एक पॉईंट होता, त्या आपण प्रश्न स्वरूपात घेतलेला आहे. पुढे, खालीलपैकी कोणत्या घटकासाठी केंद्र सरकार उत्पादन वितरण खरेदी विक्री केंद्राचे क्लस्टर करणार आहे? तर भाजीपाल्यासाठी करणार आहे, लक्षात असू द्या. खरेदी विक्री ह्या सगळ्या गोष्टी तिथे करता यावं यासाठी. त्यानंतर नवीन पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली एक समिती वित्त मंत्रालयाने गेल्या वर्षी स्थापन केली होती? तुम्हाला माहीत आहे, NPS 2005 नंतर 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्यांना ही NPS लागू करण्यात आलेली आहे आणि त्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यात आंदोलन होत आहे. आणि विरोधी म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस सरकार आलेलं आहे त्या ठिकाणी OPS ओल्ड पेन्शन स्कीम लागू केलेला आहे. त्याचा फटका BJPला बसलेला आहे किंवा आगामी कुठल्याही विधानसभेत फटका पडू नये यासाठी यांच्या हालचाली चालू आहेत. तर ते समिती जी स्थापन केली होती ती कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? तर TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. 32 क्रमांकाचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगावरील कोणत्या औषधाला सीमाशुल्कमधून पूर्णपणे सूट दिलेली आहे? तर ते 3 औषध आहेत, ट्रॅस्टुझुमॅब, ओसिमेटिनिब आणि दुर्वालुमॅब. या तिघांनाही सूट दिलेली आहे. खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या आजारावर 3 औषधांना सीमाशुल्कमधून पूर्णपणे सूट दिलेली आहे? तर ते कर्करोग या आजारावर दिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. आपलं चालू घडामोडी विजय पब्लिकेशन मार्फत प्रकाशित झालेला आहे. आता नवीन आवृत्ती ऑगस्टपर्यंतची लवकरच येऊ शकते, तर तुम्ही ते आल्यानंतर घेऊ शकता. घटकनीय आहे. आणि सोबत मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, प्ले स्टोअरवरून टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी डे टू डे फ्री स्टडी मटेरियल यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नोट्स ते तर अवेलेबल होतील. हा व्हिडिओ एवढ्यावरच संपवतो. काही जर चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, दुरुस्ती करण्यात येईल. आणि व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.